आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण बघूयात। पावसाळ्यामधील आव्हानांचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज। पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेचे 3 नियंत्रण कक्ष असतील आणि 6 ठिकाणी कोकण रेल्वेची वैद्यकीय पथकं कार्यरत असतील। मान्सून वेळापत्रक 15 जूनपासून लागू होणार आहे। राज्यातील 295 बीईडी आता महाविद्यालयांची मान्यता रद्द झाली आणि त्याचबरोबर कामगार मूल्यांकन अहवाल सादर न केल्यानं एनसीटीसीची ही कारवाई आहे। 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाहीये। 6 दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा एकाच ठिकाणी मुक्काम। मराठवाड्यामधल्या जिल्ह्यांना मोसमी पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्य सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या निकालाच्या तारखा जाहीर झाल्यात। सीईटी परीक्षेचा निकाल 16 जूनला जाहीर होणार आहे। बीबीए, बीसीए आणि 5 वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाचा निकाल आज जाहीर होणार आहे। मतदानाची अचूक आकडेवारी तात्काळ शक्य। मतदान टक्केवारी अहवाल प्रणालीत सुधारणा, तर मतदानाची टक्केवारी 2 तासांमध्ये ॲपवर नोंदवण्यात येणार आहे। भारत रशियाजवळ येताच अमेरिकेच्या मंत्र्यांचं भारताविरोधात वक्तव्य। रशियाकडून शस्त्रांचा खरेदी आणि अमेरिकेला त्रास देण्याची एक पद्धत। मात्र अमेरिकेचे मंत्री हॉवर्ड लुटनिक यांचं भारताविरोधी हे वक्तव्य। रशियाई विकास बँकेकडून पाकिस्तानसाठी $800 दशलक्ष पॅकेजला मान्यता। पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचे सल्लागार खुर्रम शेखजाद यांची माहिती। तर रिसोर्स मोबिलायझेशन रिफॉर्म प्रोग्राम अंतर्गत पॅकेजला मान्यता देण्यात आली आहे।